शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देताना आयोगाने अधिकारांचा चुकीचा वापर केला असेल तर कोर्ट तपासू शकतं. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांचं विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनावर चर्चा घेण्याची मागणी. शहांची संसदेत येण्याची हिंमत नाही, राहुल गांधींची टीका. गोळीबाराचे आणि लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? अमित शहा 20 दिवस कुठे गायब होते? राहुल गांधींचा सवाल. राहुल गांधी म्हणजे ड्रामा किंग. राहुल गांधींनी लोकशाही प्रक्रियेपासून पळ काढणं थांबवावं. मुख्यमंत्री फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका. अमित शहांनी लोकसभेत येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी. सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांची मागणी. पॅलेट गन चालवण्याचे आदेश अमित शहांनीच दिले. आम्ही भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही, दिपकेंचा भाजपवर आरोप. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करू. मुख्यमंत्र्यांनी कधीही पाहिलं नसेल असं आंदोलन करू. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. एससी उपवर्गीकरणाविरोधात संभाजीनगरमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा. डिसेंबरपर्यंत न्याय मार्गाने मोर्चा काढणार, त्यानंतर घेराव घालू. आनंदराज आंबेडकरांचा इशारा. मागील 3 वर्षात राज्यात ओबीसी प्रवर्गातील 22,20,000 जात प्रमाणपत्र महसूल विभागाकडून वितरित. कुणबी मराठा कुणबी समाजाची प्रमाणपत्र वितरित. महाराष्ट्रात 5 वर्षात 36,211 खासगी कंपन्या बंद. खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर. मुंबई शहरातील सर्वाधिक 12,000 कंपन्या बंद, तर एमआयडीसीकडे अशी कोणतीही नोंद नसल्याची मंत्री उदय सामंतांची माहिती. सोलापूरच्या बबलाद इथल्या कन्नड जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. एक शिक्षक आणि 7-8 विद्यार्थी जखमी. दादरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापाराचा पर्दाफाश. 25 ते 30 वयोगटातल्या 6 महिलांची सुटका. महिला दलाल आणि स्पा मॅनेजरसह एकूण 4 जणांना अटक. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये बिघाड. विमानाचं तापमान अचानक वाढल्याने प्रवाशांना त्रास. श्वास घ्यायला त्रास होत असतानाही विमान उडवण्याची घाई. प्रवाशाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा. लष्कर प्रमुख मुनीर हे इम्रान खान यांचा देशापासून लपवतायत. पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार वजाहत खान यांचा मोठा दावा.